प्रत्येकाला वाटत असेल की परमार्थाकडे जायचं म्हणजे काहीच नाही आलं तरी चालेल, परंतु आध्यात्मिक साधना करणाऱ्या तसेच भक्ती मार्गात असणाऱ्या साधकाने खालील गोष्टी पाळणे खूप गरजेचे आहे. सर्वात पहिलं, संत निंदा किंवा साधू निंदा. कोणत्याही साधूची, संतांची, थोडक्यात कोणाचीच तसेच इतरांच्या गुरूंची निंदा करू नये. तसेच आम्ही जी साधना करतो तीच श्रेष्ठ, इतर मार्ग चुकीचे आहेत असेही कधी म्हणू नये. प्रत्येकाला त्याच्या पूर्वकर्मानुसार साधना मार्ग प्राप्त होत असतो. साधना कोणतीही असली तरीही सर्वांचे उद्दिष्ट एकच असते. म्हणून तंत्रविद्या जाणणारे म्हणतात आम्ही श्रेष्ठ, तर वारकरी म्हणतात आमचा मार्ग श्रेष्ठ. समर्थ बैठकीला जाणारे म्हणतात आम्हीच श्रेष्ठ. असा भेदभाव करू नये. आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेली साधना निष्ठेने करणे यातच आपले हित आहे. दुसरं, शिव व विष्णू यांच्यात भेद मानणे. हरी म्हणजे विष्णू व हर म्हणजे शिव यांच्यात भेदभाव करू नये. दोघांचे तत्व एकच आहे. शिव विष्णूचे नामस्मरण करतात तर विष्णू शिवाचे स्मरण करतात. हे दोघे एकाच तत्वाचे बनलेले आहेत. म्हणून साधकाने कटाक्षाने द्वैत भावना टाकली पाहिजे. 3. गुरुजनांची अवज्ञा. साधकाने आपल्यापेक्षा जे ज्ञानाने मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, ज्यांनी आपल्याला सांसारिक किंवा आध्यात्मिक ज्ञान दिले आहे त्यांची अवज्ञा करू नये. तसेच इतर कोणत्याही पंथाचे असणारे गुरु असतील तरीही त्यांची अवज्ञा न करता त्यांचा सन्मान करावा. आपलेच गुरु श्रेष्ठ समजून इतरांना कमी लेखू नये. असे केल्याने घोर अपराध पदरी पडतो. 4. कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार किंवा कथावाचक यांची निंदा. कोणत्याही पंथातील निरूपणकार, कीर्तनकार व प्रवचन करणारे, कथा सांगणारे हे सर्व आपापल्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाप्रमाणे अभ्यास करून समाजात भक्ती मार्ग रुजविण्याचे प्रयत्न करतात. समाजातील अनिष्ट चालीरीती या बदलण्यासाठी समाज प्रबोधन करतात. ते त्यांच्या जागी योग्यच असतात. म्हणून आपण आपल्या ज्ञानानुसार त्यांच्यावर टीका करून निंदा करू नये. 5. कोणत्याही साधूने, सज्जनाने नाममाहात्म्य वर्णन केले तरी त्याला नाव ठेवू नये. प्रत्येक संत हा मनुष्य प्राणी भक्ती मार्गात यावा, त्याच्या अंगी सज्जनता यावी म्हणून प्रयत्न करत असतो. त्यामुळे ते नामाचे वर्णन करत असतात. आपल्याला नामाचा खरा अर्थ जरी माहीत असेल तरीही आपण संयम पाळून त्यांच्यावर टीका करू नये. 6. साधनेच्या बळावर पापाचरण करणे. प्रत्येक साधकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण साधना करतो म्हणजे आपणास कसेही वागले तरी चालेल तर तो आपला मूर्खपणा आहे. साधना करतो तर कसेही वागून पापाचरण करणे बरोबर नाही. उलट आपल्या हातून कोणतेही पाप घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. व्रत, दान, यज्ञ करणे किंवा कोणतेही शुभकर्माच्या समान नामास लेखणे. नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. ते कोणत्याही व्रतवैकल्यापेक्षा मोठे आहे. योग्य नाम घेतल्याने आपल्या जीवनाचे सार्थक होते. नाम आणि नामाचा अर्थ आपल्या सद्गुरूंकडून समजून घेतला पाहिजे तरच जीवाचा उद्धार होऊ शकतो. नाहीतर नामाने फक्त पुण्य संचय होईल आणि पुन्हा जन्म घ्यावा लागेल. भाव, श्रद्धा व श्रवणाची अभिरुची नसलेल्यास उपदेश करणे. आपण साधना मार्गात आहोत, आपल्याला सत्य समजले आहे म्हणून अश्रद्ध, अविवेकी असलेल्या लोकांना उपदेश करू नये. तो आपला अधिकार नाही. त्यासाठी सद्गुरू समर्थ आहेत. नामाचे महात्म्य ऐकूनही त्याचे ठिकाणी श्रद्धा न धरणे. सद्गुरूंनी दिलेली साधना व दिलेले नाम, त्याचे सांगितलेले महात्म्य समजूनही त्याबद्दल श्रद्धा व विश्वास नसणे हे चुकीचे आहे. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर श्रद्धा आणि सबुरी असणे आवश्यक आहे. देह, बुद्धी व अहंकारात अडकून संसार सागरात अडकून जाणे. साधकाने मी हे केले, ते केले किंवा माझ्यामुळे माझ्या संसारात माझ्यासोबत असलेले लोक पोटभर खातात किंवा मी काम करतो म्हणून चाललं आहे असे अहंकाराने म्हणू नये. देहबुद्धी टाकून द्यावी. करता करविता एकच परमात्मा आहे. तो नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. तसेच सत्संग न करणे, असत्य भाषण करणे, कठोर वचनाने इतरांचे मन दुखवणे, परधन परस्त्रीची अभिलाषा करणे हे सर्व अपराध आहे. व्रतवैकल्य करणे, गळ्यात माळा घालणे, याचा अहंकार बाळगून इतरांना तुच्छ लेखणे हा पण फार मोठा अपराध आहे. आपण कोणत्याही संप्रदायातील असा त्याप्रमाणे पंथांचे, संप्रदायाची आभूषणे आपल्या गळ्यात असतील, तुळशीची, रुद्राक्षाची, स्फटिकाची माळ, तर त्याचे प्रदर्शन करू नये. सर्व आभूषणांचे पावित्र्य राखायला पाहिजे. अशा प्रकारची अनेक पथ्ये आहेत, पण येथे माझ्या अल्पबुद्धीने थोडक्यात मांडली आहेत ती साधकांनी पाळलीच पाहिजे, ज्यामुळे आपल्या जन्माचे सार्थक होईल. असे वर्तन आपल्या हातून घडणे अपेक्षित आहे. रामकृष्ण हरी.